काशीखंड अथासार अध्याय 10वा. अग्निपुरी नैऋत्यलोक वरुणलोक कथा. देवादिदेव महादेवाचे स्मरण झाल्यामुळे त्या सात्विक दाम्पत्यास आनंद झाला. त्यांनी आपल्या सुपुत्रास महादेवांनी आराधना करण्यास सांगितले. जन्मदात्याचे आशीर्वाद घेऊन ग्रहपत्याग्री काशीस वाराणसीस गेला. तेथे त्याने विश्वेश्वरावर गंगाजलाने रोज अभिषेक करण्यास सुरुवात केली. अभिषेक करताना अखंडपणे ओम नमः शिवाय या मंत्र उच्चार सुरू असे. गंगाजल भरून रोज 108 कमंडलू तो आणीत असे व अभिषेक करीत असे. गळ्यात रुद्राक्षमाळा धारण करून तसेच सर्वांगास भस्म लेपन करून तो मंदिरात तासनतास बसून शिव आराधना करीत असे. त्रिकाल स्नान व उपवास करण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने त्याने भक्तियुक्त अंतकरणाने 6 महिने व्रत केले. नारद मुनींनी त्याला वीज पडून मृत्यू होईल असे जे भविष्य सांगितले होते ते खऱ्या करण्यासाठी देवेंद्राने तयारी केली. ग्रहपत्याग्री गंगाजल कमंडलू भरून शंभू महादेवावर अभिषेक करण्यासाठी जात असताना देवेंद्राने आकाशात विजांचा कडकडाट केला. हा कडकडाट पाहून ग्रहपत्याग्री बेशुद्ध झाला. देवेंद्रास त्या बालकाची दया आली. त्याने त्या बालकास उठवले व म्हणाला, बाळ भिवू नकोस. तुझी शिवभक्ती पाहून मी धन्य झालो. मी तुझी परीक्षा पाहिली. मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. त्यामुळे तू वर माग. देवेंद्राचे हे बोलणे ऐकून ग्रहपत्याग्री देवेंद्रास म्हणाला, आपण कोण आहात? देवेंद्र म्हणाला, मी स्वर्गाधिपती देवेंद्र उर्फ इंद्र. 33 कोटी देवता माझ्याच आज्ञेत पालन करतात. मी सर्व देवतांना राजा आहे. ग्रहपत्याग्री म्हणाला, तूच इंद्र आहेस याला पुरावा काय? मी आपल्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवू? इंद्र म्हणाला, वत्सा, मीच सचीपती इंद्र आहे. माझ्याच वाहनाचे नाव ऐरावत आहे. मला 1000 नेत्रकमले आहेत. देवर्षींनी तुझे भविष्य सांगितले होते त्याची पूर्तता करण्यासाठी मी आलो होतो. देवेंद्राचे हे ऐकून बोलणे ग्रहपत्याग्री म्हणाला, शिव तूस का श्रीलंपट इंद्र? तुझ्यासारख्या श्रीलंपटाने दर्शन झाल्यामुळे स्पर्श झाल्यामुळे मी अपवित्र झालो. तू गौतम ऋषीच्या पत्नीस फसवणूक असभ्य वर्तन केलेस. तुझ्यामुळे 33 कोटी देवतांचा अपमान झाला. नाशिवंत श्रीदेव तुला आवडत असल्यामुळे तू घाणेरडा किडा आहेस. तू दुष्ट आहेस तसेच पापी आहेस. तू देवांचा राजा शोभत नाही. त्यामुळे तुझ्याकडून वरप्राप्ती करून घेण्यास मला रस नाही. या संपूर्ण विश्वाला एक अंशाने धारण करणारा दुसरा देव आहे. मी त्याच्याकडे वर मागण्यासाठी जाईन. आता तू येथून चालता हो. मला तुझे तोंड देखील पाहायचे नाही. ग्रहपत्याग्रीचे हे बोलणे ऐकून प्रमदाप्रिय इंद्र संतापला. त्याने वज्रपात करून ग्रहपत्याग्रीस ठार करण्याचे ठरवले. तेवढ्यात हर हर महादेव अशी गर्जना करीत शिवगण त्याच्या रक्षणासाठी तेथे आले. शिवगणांना पाहताच देवेंद्र पळून गेला. ग्रहपत्याग्रीस घेऊन शिवगण शिवलोकी आले. महादेवास पाहताच त्याला खूप आनंद झाला. त्याने महादेवास साष्टांग नमस्कार केला. उमापतीने त्याला जवळ घेतले व म्हणाले, वत्सा, तू सर्वज्ञानी आहेस. तू देवेंद्रास धडा शिकवलास त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.
तू 6 महिने भक्तियुक्त अंतःकरणाने गंगाजलाने अभिषेक केलास, त्यामुळेच तुला शिवलोक प्राप्त झाला आहे. अखंड ओम नमः शिवाय हा जप केल्यामुळे तुला माप पुण्य प्राप्त झाले आहे. माझी भक्तिभावनेने सेवा केलीस त्याबद्दल मी तुला अनेक वर प्रदान करतो. यापुढे माझा तृतीय नेत्र तेजपुंज असा तू जगात विख्यात होशील. पृथ्वीवरील लोकांना तुझा अनेक वेळा उपयोग होईल. तुझ्यामुळे यश सफल होईल. सर्वजण तुला अग्निदेव या नूतन नावाने ओळखतील. तुला अग्नी लोकाचे राज्य मिळेल. या सृष्टीचा संहार करणारा मी तुला मदतीला बोलवेन. या सृष्टीमध्ये मी सर्वत्र समप्रमाणात व्यापून आहे. असा तू मनुष्याच्या प्राण्याच्या जठरात राहशील. पंचमहाभूतामध्ये तुझे स्थान आढळ वसेल. असे शंकराने अनेक वर प्रदान केल्यामुळे त्याला आनंद झाला. त्याने नीलकंठाची स्तुती करण्यास सुरुवात केली. विष्णुदूत शिव शर्मास म्हणाले, अशा प्रकारे अग्निदेवाची कथा मी तुला सांगितली. आता पुढील अनेक लोकांचे दर्शन तुला होईल. पुढे ते दिव्य विमान जात असताना काळेकुट्ट पाषाणापासूनच घडवला आहे असा एक लोक त्या शिवशर्मास दिसला. शिवशर्मा शिवदूतांना म्हणाला, हा कोणता लोक आहे? यावरून ते विष्णुदूत म्हणाले, पुण्यवान नैऋत्यनृपाचे चरित्र तुला सांगतो ते ऐक. विंध्याद्रीच्या पठारावर दंडकारण्याजवळ एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते पिंगाक्ष. त्याला एक भाऊ होता. त्याचे नाव होते ताराक्ष. दोन भावांमध्ये सत्ता संपत्तीवरून अनेक वेळा भांडणे होत असत. पिंगाक्ष आणि सात्विक होता. तो महादेवाची पूजा करत असे. तसेच महाशिवरात्रीस नगरातील सर्वांना फराळासाठी बोलावत असे. दरवर्षी काशी यात्रेत जात आहे. ताराक्ष मात्र दुष्ट बुद्धीचा होता. त्याला मंदिराक्षी आवडत असे व मुक्या प्राण्यांचा ठार मारून त्याचे मांस भक्षण करत असे. तो कोणत्याही देवाची पूजा करत नसे. त्याला पिंगाक्षाच्या संपत्तीवर डोळा होता. भावाला यमलोकी पाठवून संपत्ती केव्हा हडप करता येईल याची तो वाट पाहत होता. एके दिवशी वाराणसीची यात्रा करून शिवपार्वतीची पूजा करून यात्रेकरू परत जात असताना पिंगाक्ष राजाच्या नगरात मुक्कामासाठी थांबले. पिंगाक्षाने त्यांना वंदन करून प्रथम फलाहार दिला. त्यानंतर सुरास भोजन देऊन सर्वांची क्षुधा शांत केली. रात्री झोपण्यासाठी उत्तमोत्तम सुखशय्या दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यापूर्वी राजाने सर्वांना वस्त्र व अलंकार देऊन यथोचित सत्कार केला. राजाने केलेले स्वागत पाहून सर्व यात्रेकरू भारावून गेले. काही यात्रेकरूंनी राजास काशीचा प्रसाद दिला, तर काही यात्रेकरूंनी काशीहून आलेले महादेवाची छोटी पिंड व गंगा सप्रेम भेट म्हणून दिल्या. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी तो राजधानीच्या वेशीपर्यंत गेला. पुढे यात्रेकरू गेल्यावर दुष्ट ताराक्ष हातात शमशेर घेऊन आला. तो सदैव अरण्यात राहत होता. ताराक्षास पाहून सर्वजण जीवाच्या भीतीने ओरडू लागले, आम्ही शिवभक्त आहोत. आम्हाला सोडून दे. आम्हाला मारून तू पाप वाढवू नकोस. यात्रेकरूची ही विनंती ऐकून ताराक्ष चिडला. त्याने हातातील शमशेरीने प्रत्येकाचे शिरच्छेद करण्याची सुरुवात केली. पिंगाक्षाच्या गुप्तहेरांकडून ताराक्षाची वार्ता राजास कळली. राजा आपले अफाट सैन्य घेऊन ताराक्षाकडे आला. दोन भावांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. ताराक्ष महापराक्रमी
असल्यामुळे त्याने पिंगाक्षाच्या सैन्यास नामोहरम केले. पिंगाक्ष बेसावध असताना ताराक्षाने त्याचा शिरच्छेद केला. यात्रेकरूंना व यात्रेकरून सोडण्याविण्यासाठी धडपड करणाऱ्या पिंगाक्षासुद्धा यमलोकी पाठवले. तारक्ष आनंदात झाला होता. यात्रेकरूचे सर्व मौल्यवान वस्तू घेऊन तो पिंगाक्षाच्या नगरात आला व स्वतःच्या बळजबरीने राज्याभिषेक करून घेतला. पिंगाक्षाच्या सूक्ष्म जीवात्म्यास शिवदूतांनी दिव्य विमानात कैलास पर्वतावर नेले. यात्रेकरूसाठी स्वतःचा अनमोल देह आणि केल्याबद्दल भोलेनाथ प्रसन्न झाले. त्यांनी पिंगाक्षाचे नैऋत्य असे नामकरण केले व नैऋत्य दिशेने मुख्य अधिकारी बनवून चिरंजीव पद दिले. उमानाथ म्हणाले, ज्याने तुला ठार केले त्या ताराक्षास यम तामिश्र नरकात ढकलून देईल. त्याने आयुष्यभर अनेक पापकर्म केली आहेत, त्याचे फळ त्याला मिळेल. सदाशिवास साष्टांग नमस्कार करून नैकृती आपल्या लोकी गेला. विष्णुदूतांनी शिवशर्म्यास आणखी एक लोक दाखवला. शिवशर्मा विष्णुदूतांना म्हणाला, याला कोणता लोक म्हणतात? येथे कोण अधिपती आहे? विष्णुदूत म्हणाले, या लोकांस वरुण लोक या नावाने ओळखतात. हा पश्चिम दिशेस आहे. संपूर्ण जगावर वरुणा राजामुळे अनंत उपकार होतात. त्यामुळेच जलवर्षाव होतो. नद्या झरे भरून वाहतात. पृथ्वीवरील सर्व पशुपक्षी तसेच मनुष्यांना पाणी म्हणजे वरदान आहे. पृथ्वीवरील सर्व लोक पाण्यास जीवन अशी उपमा देतात. पाण्यामुळे सर्व लोकांना व प्राण्यांना अन्नधान्य मिळते. ब्रह्मदेवाचा सुपुत्र कर्दम याला मुलगा नव्हता. त्यामुळे तो अनंत वनात गेला. 5 लाख वर्ष त्याने तेथे तप केले. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप केला. त्यामुळे सांब सदाशिव प्रसन्न झाला व त्याला वर दिला. शिवानी पतीच्या 3ऱ्या नेत्रकमलातून दैदीप्यमान तेजाचा स्फुलिंग कर्दम ऋषींनी हातात घेतलेल्या अर्धजलात पडला. त्यापासून एक गोंडस मनमोहक बालक उत्पन्न झाले. त्याने त्याचे वरुण असे नाव ठेवले. कर्दम ऋषींनी महादेवाचे आभार मानले. भोलेनाथांनी वरुणास मंगल आशीर्वाद दिले. कालचक्राच्या गतीप्रमाणे वरुण मोठा झाला. कर्दम ऋषी आपल्या सुपुत्रास घेऊन अच्छोद सरोवरावर स्नानासाठी गेले होते. आपल्या मित्राबरोबर छोट्या वरुणाने त्या सरोवरात उडी मारली. त्या सरोवरात मगरी होत्या. उडी मारल्यानंतर त्या मगरीने छोट्या वरुणास पकडले व पाताळात नेले. कर्दम ऋषी शिवाराधना करीत होते. त्यांना आपल्या दिव्यदृष्टीमुळे सर्व काही कळले. त्यांनी उमापतीचा धावा करण्यास सुरुवात केली. कर्दम ऋषी कोदिष्ठ होते हे जलदेवतांना माहीत होते. त्यांनी सागरास सर्व काही सांगितले. सागराने वरुणास मगरीच्या तडक्यातून सोडून इकडे कर्दम ऋषी आपल्या सुपुत्राच्या संरक्षणासाठी जबाबदारी महादेवावर सोपवून निश्चित होते. सागराने छोट्या वरुणाला कर्दम ऋषीकडे सोपवले. आपला पुत्र सुखरूप आल्याबद्दल त्यांना आनंद झाला. कर्दम ऋषींनी सागरास सर्व काही विचारले. तेव्हा सागराने ती मगर दाखवली. कर्दम ऋषी त्यावेळी काशी येथे मुक्कामासाठी होते. त्यामुळे त्या मगरीसुद्धा परमपवित्र काशीचे दर्शन झाले. कर्दम ऋषींना त्या मगरीची दया आली. त्यांनी तिला सोडून दिले व वर दिला की या मगरीस मृत्यूनंतर शिवलोक मिळेल. तिला जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहावे लागणार नाही. मगर ही सर्व जलचरांना पूजनीय होईल. तिने काहीही पाप केलेले नाही. काशीला आल्यामुळे तिला अपार पुण्य प्राप्त झाले आहे. जो मनुष्य आपल्या आयुष्यात कमीत कमी एक वेळ या काशीचे दर्शन घेईल
तो सुद्धा जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होईल व महादेवास प्रिय होईल. सागरानेही काशी येथे एक शिवलिंग स्थापन केले. कर्दम ऋषीस वरुणाने विचारले, पिताश्री, तुम्ही एवढे सामर्थ्यवान कशामुळे झालात? कर्दम ऋषी यावर म्हणाले, वत्सा, मी नित्यनेमाने ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राने शिवाची आराधना करतो. त्यामुळे मला दिव्य सामर्थ्य प्राप्त झाले. जो सदाशिवाची भक्तियुक्त अंतःकरणाने आराधना करतो, महाशिवरात्रीचे व्रत करतो, त्याच्यावर 33 कोटी देवदेवता संतुष्ट होतात. तो सर्वगुण संपन्न होतो. त्याच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र पसरतो. त्याला विघ्नाशी सामना करावा लागत नाही व मृत्यूनंतर शिवलोक मिळतो. पिताश्रीप्रमाणे आपल्यालाही शिवाची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून वरुणाने शिव आराधनाला सुरुवात केली. त्याने 75,000 वर्ष उग्र तपश्चर्या केली. त्यामुळे शिवनीचा प्राणनाथ प्रसन्न झाला. महादेवाकडे वरुणाने वर मागितला. वरुण म्हणाला, हे सदाशिवा, गजानन पिता, शंभो महादेवा, नीलकंठा, मला जलनिधीचा राजा कर. सर्व प्रजांना माझे पुत्रत्व दे. शंभो महादेव तथास्तु म्हणाले. वरप्राप्ती झाल्यावर त्याने महादेवाला जय जयकार केला. वरुणाने जे शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केली होती, त्या लिंगाचे नाव वरुणेश्वर ठेवले. महादेव म्हणाले, मी या पवित्र स्थानी सदैव राहील. जो शिवभक्त या लिंगाचे पूजन करेल त्याला मृत्यूनंतर वरुणलोक प्राप्त होईल. तू पश्चिमेस वरुणलोकाची स्थापना कर. ज्या मगरीने तुला पकडून नेले होते तीच मगर तुझे वाहन होईल. तू पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करशील. पंचमहाभूतामध्ये तुला अढळस्थान प्राप्त होईल. तुझ्यामुळे अशुद्ध मनुष्य शुद्ध होईल. पूजेच्या वेळी तुला महत्त्व प्राप्त होईल. शंकर पार्वती पते हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.